मजाल मॅचला. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस. आजच्या दिवसामध्ये खतरनाक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळणार आहे, या तीमात शंका नाही. कंपल्सरी 12th मॅन हा टी शर्ट मध्येच असायला हवा. ध्रुव 11 पारसे याची काळजी घ्या. अंपासनं ती सूचना केली आहे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऑल द बेस्ट टीम ध्रुव 11 पारसे. दोन्ही टीमचे 12th मॅन आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वागत आहे मित्रांनो तुमचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि ऑल द बेस्ट करूयात आपण दोन्ही 12th मॅनच्या वतीनं त्यांच्या आपापल्या टीमला, त्यांच्या पाठीराख्यांच्या वतीनं, त्यांच्या फेवरेट प्लेयर्सला आणि त्यांच्या फ्रँचाईजला. यूथ ऑफ श्रीस्थळ प्रेझेंट बाय जगदंब ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सेकंड सेमीफायनल. पहिला संघ या स्पर्धेतील आपल्याला मिळालाय. मागच्याच मॅचमध्ये ज्यांनी 78चं सक्सेसफुली चेस करून या स्पर्धेतली मेगा फायनल गाठली आहे आणि ती टीम आहे गोमटेश्वर मडगाव. आणि फायनलमध्ये गोमटेश्वर मडगाव इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. या पाहूयात गोमटेश्वर मडगाव समोर कोणती टीम येते. रॉयल वॉरियर्स शेल्डन की टीम मैदानावरती मेगा फायनल खेळ ध्रुव 11 पारसे. अंपाचा ग्रीन सिग्नल. बॉलिंग ट्रॅक वरती पुणे जिल्ह्यातील गोलंदाजांच्या यादीतील एक मोठं नाव, शिक्षणाचं माहेरघर म्हणजे पुणे. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अनेक तारे सितारे ज्या जिल्ह्यानं भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेत, त्याच पुणे जिल्ह्यातून दाखल झालेला राजेश सोरटे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. पिंपरी चिंचवड या परिसरातील एक प्रतिभावंत खेळाडू आणि त्याच्या समोर इम्रान मुल्ला, मडगावच्या क्रिकेटचा शहनशाह बॅटिंग ट्रॅकवरती तयार आहे. गेम ऑन. पहिला बॉल, पहिला चेंडू आणि डावा स्टिकच्या बाहेर. प्रचंड प्रचंड वेग राजेश सोरटेच्या पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. हर सर जहा झुक जा व मंदिर होता, हर नदी जा समाजा व समंदर होता. जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता. इथे फायनल खेळण्यासाठी, सिकंदर बनण्यासाठी सुरू झालेली लढाई आणि लगातारचे 2 वाईट बॉल राजेश सोरटेकडनं हे फार क्वचितच पाहायला मिळतं. आपल्या टप्प्यासाठी, आपल्या वेगासाठी, यॉर्कर्ससाठी हा गोलंदाज ओळखला जातो. सध्या इम्रान मुल्लाच्या समोर त्याला रिदम लय सापडत नाहीये. ओव्हर द विकेट. टप्पा पडला, हा देखील बाहेर आहे. आणि लगातारचा तिसरा वाईट बॉल. राजेश सोरटे भरपूर दूरवरचं ट्रॅव्हल करून आलाय. थोडेसे हँड फ्री होणं त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कदाचित वॉर्मअप झाला नाही. याचं कारण काय ना नाईक सर, मॅच सुरू होण्याच्या कमीत कमी अर्धा तास आधी तुम्ही ग्राउंडवर पोचायला हवं. इथे तुम्ही वेळेवरती आलात, ट्रॅव्हल करून आणि थेट मैदानावरती उतरलात. पण आता फरक काय पडतोय, काय क्वालिटी कॅच त्या ठिकाणी टिपली आणि फलंदाज बाद होतोय. इम्रान मुल्ला आणि राजेश सोरटेला मिळतीये पहिली शिकार. फलंदाज बाद. लक्ष्मण नाईक, काय झेल त्या ठिकाणी टिपलाय लक्ष्मण नाईकनं. आणि लक्ष्मण नाईकची कॅच घेतली ना, अगदी त्यानंतर इथला प्रत्येक क्राऊड म्हणेल वाह क्या बात, क्या बात, क्या बात. या आधी देखील समर्थ गावासनं एक सुंदर झेल टिपला होता आणि आता लक्ष्मण नाईकनं टिपलेला झेल हे सगळे हायलाइट्स बनून राहणार आहेत. कारण संध्याकाळच्या सत्रात बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट हे पारितोषिक देखील दिलं जातं. बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट त्याच्यासाठी टीव्ही आहे, बेस्ट बॉलरसाठी टीव्ही आहे, प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट त्याच्यासाठी वॉशिंग मशीन आहे. पारितोषिकांची रेलचेल म्हणजे जगदंब चषक. खेळाडूंसाठी शिस्तीचं एक व्यासपीठ म्हणजे जगदंब चषक. यूथ ऑफ श्रीस्थळच्या युनिटीनं त्यांचं ड्रीम म्हणजे जगदंब चषक. आणि म्हटलं जातं ना, नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लेयर, ऑलवेज टीम प्ले लाईक अ चॅम्पियन. आणि ते चॅम्पियन्स म्हणजे यूथ ऑफ श्रीस्थळ आणि त्यांनी भरवलेलं हे जगदंब चषक. यॉर्कर किंग इज बॅक ज्यासाठी ओळखलं जातं ना राजेश सोरटेला, आता तो बॉल पाहायला मिळालाय. पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटने ना टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला खूप काही दिलंय. आपली NB ट्रॉफी असेल,
किंवा त्या सोबतीनं मावळ प्रीमियर लीग अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा पुणे जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं रंगताना आपण पाहिलेत. राष्ट्रवादी चषक असेल, स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक असेल, या सगळ्या स्पर्धा पुणे जिल्ह्यामध्ये सर्रासपणे राजेश सोरटे गाजवत आलाय आणि त्याच पुण्यातनं आज दाखल झालाय गोवामध्ये. गोवा राज्यात आल्यानंतर आपल्या गोलंदाजीची धार दाखवायला आता राजेश सोरटेनं सुरुवात केली आहे. पहिला चेंडू त्यानं टाकला वाईट, दुसरा टाकला वाईट, तिसरा वाईट आणि तदनंतर विकेट मिळाल्यानंतर आता फलंदाजांना थांबवण्याचं काम सध्या राजेश सोरटे करतोय. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय बबल नाईक. वेंगुर्ला सिंधुदुर्ग दूरवरचा प्रवास करून बबल नाईक देखील आला आहे, बट लेफ्टी बॅटरच्या अगेन ऑलवेज डेंजरस आहे. राजेश सोरटेचा टप्पा पडल्यानंतर कट होणारा बॉल जो त्याचा स्टॉक बॉल आहे, जे त्याचं शस्त्र आहे आणि तेच या ठिकाणी वापरलं जातं आणि लगातार 2 चेंडू राजेश सोरटेनं बबल नाईकला या ठिकाणी निर्धाव टाकलेत. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. आता अर्ध्या विकेटवरती पडला होता, आता जायला हवा होता खरं तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बट रीड नाही करता आला की हा स्लोवर वन टाकलाय त्याच्यामुळे अगदी कमी गतीने आलेला बॉल पीक करणं थोडंसं कठीण गेलं बबल नाईकसाठी आणि बॉल जातो इकडे डॉट. ओव्हरसीज आयकॉन दाखल झालेत गोवामध्ये, एक पुण्यात आलाय तर दुसरा सिंधुदुर्गमधनं, काही गोवामधनं आयकॉन खेळताना आपल्याला दिसतात. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती, एक एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जात असताना टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 5 ऑन दी बोर्ड, त्यामध्ये 4 व्हाईट बॉलच्या रन्स आहेत, बट चांगली राहिली आहे गोलंदाजी राजेश सोरटेकडनं कारण मोठ्या फटक्यानं रोख लावली आहे. बट आता बबल नाईकचा वार बॅटच्या पट्ट्यात आणि लॉंग ऑफच्या वरनं बॉल सीमारेषा पार. षटक संपलंय मैदानावरती. राजेश सोरटेचं पहिलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर 1 बाद 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम बॉल वरती आलेला षटकार, मग षटक यांना नाईक सर थोडंसं महागडं राहिलं कारण सुरुवातीला रन बॉल होते 5 बॉल 5, त्यामध्ये 4 बॉल जे एक्स्ट्रा टाकले होते त्या ज्या रन्स त्या महागड्या पडल्या, बट शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय ना त्यामुळे परिस्थिती अतिशय सुंदर आहे आता फलंदाजी करणाऱ्या टीम रॉयल वॉरियर्स शेल्डन या टीम साठी. ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा तो क्या मजा है जीने में, अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के सही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. आज मेहनत करणारा संघ या मैदानावरती बनणारे चॅम्पियन आणि त्याला देण्यात जाणाऱ्या तब्बल 1,75,096 रुपयाचं रोख रक्कमाचं पारितोषिक आणि त्या सोबतीनं मानाचा सन्मानाचा जगदंब चषकाचा हा करंडक, ही मानाची ट्रॉफी आज कोण उचलणार. पहिलाच बॉल फिरलाय चांगल्या टप्प्यावरती आहे, चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना अमीर साळगावकर, अमीर आपल्या नावाप्रमाणे आपली जहागिरी प्रस्थापित करताना इथे अजून एक चांगला बॉल. अमीर यांना मध्यम गतीचा गोलंदाज, जसं रवींद्र जडेजाला गोलंदाजी करताना आपण पाहता बॅटर्सला फारसा वेळ तो देत नाही, फार लवकर येऊन आपलं षटक पूर्ण करून जातो. अमीर साळगावकरला यासाठीच ओळखलं जातं. गोवामध्ये आल्यानंतर यांना सेमीफायनल फायनलचं सस्पेन्स खतरनाक असतं. इथे बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्ड, टिपला गेला झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. हे गोवाच्या क्रिकेटचं सस्पेन्स ना लवकर उलगडत नाही कारण इकडे मॅच मोठ्या फॉर्मॅटची आहे. इकडे 4 ओव्हर 5 ओव्हरच्या मॅचेस नाही आहेत, इकडे 6 ओव्हर किंवा 8 ओव्हरचं क्रिकेट खेळलं जातं. आणि अशोक नाईक सर गोव्यामध्ये आल्यानंतर जर सस्पेन्सची चर्चा झाली ना, दृश्यम 1 दृश्यम 2 याचा सस्पेन्स जितका खतरनाक राहिला, ती स्टोरी जितकी सुपर डुपर हिट राहिली ना, त्यापेक्षा खतरनाक इथलं जगदंब चषक देखील राहिलाय. एकही मॅच आता इकडे वन साइड नाहीये,
प्रत्येक सामना चांगला चुरशीचा रंगतोय. क्लोज इन्काउंटर आपल्याला प्रत्येक टीम मध्ये बॅटल पाहायला मिळत आहे. आणि असंच बॅटल पाहण्यासाठी जो प्रेक्षक वर्ग आज सुपर संडे या मैदानावरती आलाय त्या सगळ्यांचं ग्रँड फिनालामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लॉटरी कुपन आता काही मोजके शिल्लक आहेत. जे काही बाकी असतील कौशल नाईक सरांकडे देऊन टाका. सगळे ते कॅरी करतील. थोडेसे बाकी आहेत प्रेक्षकांनो, पटापट या आणि घेऊन जा. 500 रुपयामध्ये आयफोन 16. स्विचिटचा फटका चांगला. फिल्डर्स देखील आलेत. रनआउटची संधी. ओ क्लोज कॉल. बबल नाईकची विकेट धोक्यात 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 होती आणि तिकडे थ्रो चांगला नाही आलाय. त्याच्यामुळे मिळत आहे या ठिकाणी एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 12 धावा. धावफलकावरती आतापर्यंत लागले 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा स्कोर कार्डवर. षटक मार्गस्थ मैदानावरती दुसरं. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय अमीर साळगावकर सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जग तुम्हाला म्हणेल की तुला नाही जमायचं. तीच वेळ आहे बबल नाईक की तुम्ही हसून म्हणा की ती येणारी वेळ ठरवेल. कारण सध्या बबल नाईकचा देखील स्ट्रगल मैदानावरती बॅटिंग मध्ये सुरू आहे. एक षटकार त्यानं जरूर मारलाय बट डॉटबॉलचं पर्सेंटेज थोडंसं जास्त आहे. गोलंदाज तयार. अमीर बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल चांगलं राहिलं आतापर्यंत. अमीरचं षटक थोडंसं कमबॅक करतोय. पहिल्या षटकात 11 आले होते. आता फटका ऑन साईडला चाललाय. तिकडे फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एक सिंगल अजून पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं 2 षटकं या ठिकाणी संपन्न झाली आहेत आणि धावा झालेत धावफलकावरती 13. फक्त 2च धावा या ठिकाणी खर्च केलेत गोलंदाजी करताना आणि 2 ओव्हरचा पॉवर प्ले फिनिश झालाय. आता 3rd आणि 4th ओव्हर रेग्युलर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आणि 5व्या षटकात पुन्हा एकदा आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळणार आहे. 3ऱ्या षटकामध्ये पाहूयात कोणत्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. पंखांची फडफड आणि ध्येयासाठी केलेली धडपड एक दिवस नक्की उंच शिखर गाठते. कारण त्याग तर करावा लागतो. एक तर तुमच्या झोपेचा नाही तर तुमच्या स्वप्नांचा. आज जे स्वप्न तुम्ही मैदानावरती घेऊन आलात त्या तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. कारण परिस्थितीशी 2 हात करेल शस्त्र टाकण्याचा विचार नाही. परवा नाही आता संपलो तरी परंतु अर्ध्यातून माघार नाही. कारण आता सेमीफायनल मध्ये तुम्ही आलात. यश फक्त आता 1 स्टेप अहेड. एक पाऊल तुमच्यापासून दूर. त्यामुळे हरायचं पण पुन्हा लढायचं पण जिंकायचं की मैदान सोडायचं ही सगळी प्रश्न आज तुमच्या स्वतःला विचारा आणि स्वतः उत्तर देताना फक्त इतकंच म्हणा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. 2 ओव्हर 13. ओव्हर नंबर 3. सचिन पाडजी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. राइट आर्म अराउंड विकेट. लेफ्टी बैटर साठी फटका ऑन साइड ला. बबल नाईक कब तक खामोश रहेगा उसका बल्ला जिसने पूरे सिंधुदुर्ग और वेंगुर्ला में अपने पहचान से मचाया हल्ला. म्हणून तर आज सिंधुदुर्ग वेंगुर्ला ते गोव्याचा प्रवास करून बबल नाईक ओव्हरसीज आयकॉन आलाय आणि त्यानं ठोकलाय एक विश्वसनीय षटकार. बबल नाईक जोपर्यंत उभा होता सेकंड स्पेल मध्ये मला वाटलं की राजेश सोरडेला कॅप्टन आणेल. इथे त्यानं आणलं सचिन पाडजीला आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती ठोकलाय एक दमदार षटकार. 6 धावा. धावफलक स्कोर कार्ड वरती 19. लॉस ऑफ 1. 19 ला 1. इम्रान मुल्लाची विकेट गेली आहे. सेकंड विकेट साठी पार्टनरशिप ऑन. सलगचा दुसरा मारायचा होता. बॉल हवेत. डाऊन डी बॉल फिल्डर टीपला गेलाय झेल. संपलाय मैदानावरती बबल नाईकचा खेळ आणि जातीय विकेट नंबर 2. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड व्हॅल्युएबल विकेट फॉर फिल्डिंग साइड. कारण ध्रुव 11 पार्सेला ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं आज मैदानावरती दाखल झालेला आयकॉन बबल नाईक परतल्या माघारी. ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले बट सुरुवात जी दिली ते टिकू शकले नाही आहेत आणि 19 ला दुसरी विकेट या ठिकाणी जातीय. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. साहिल वांगणकर या ठिकाणी बॅटिंग ट्रॅक वरती तयार झालाय.
पणजीमधून आज हा साहिल या ठिकाणी दाखल होतोय. पणजीच्या क्रिकेटमधला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून साहिलची ओळख आहे. लक्ष लागलं त्याच्या बॅटकडे, कशा प्रकारे या ठिकाणी रन्स तो बनवेल, कशा प्रकारे धावा मैदानावरती त्याच्या बॅटमधनं येतील की त्याची विकेट काढली जाईल गोलंदाजांकडनं. 2 ओव्हरचा खेळ संपला, 13 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात षटकारानं आणि तदनंतर प्रत्युत्तर पाडजीनं फार लवकर दिलंय. सचिननं काढली विकेट ओव्हरसेस आयकॉनची. बॉल तयार, बॅकफुटला गेले, लेट कट बॉल. चला थर्डमॅनला बीट केलं, फिल्डरला बॅकअप आलाय गलीमधून आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये 20-0. 20 धावा धाव फलकावर. प्रत्येक अगदी नंबर मागे या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला जर्सी असू दे, कॅश प्राइज असू दे, लकी ड्रॉ कुपन असू दे, 96 आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण नक्कीच जाणून घेणं देखील दिलचस्प आहे. ओव्हर ब्रेक मध्ये त्याच्याबद्दल आपण चर्चा जरूर करू. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 धावा धावफलकावरती लागलेत. मोठ्या स्वप्नांचा प्रवास नेहमी लहान पावलांनी सुरू होतो आणि सध्या आपण पाहताय आज या मैदानावरती एक अतिशय या ठिकाणी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 20 वरती थांबलेत. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी 500 रुपीज मध्ये कॅरी करा. या टुर्नामेंटचं जे फर्स्ट कॅश प्राइज आहे ना, खरं तर ते या लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातूनच येतं आणि एक मोठ्या भाग्यवान विजेते प्रेक्षक, तब्बल 10 प्रेक्षक इथनं आनंदित होऊन घरी जातात. इथे फटका सुपर्ब क्वालिटी शॉट होता. बॅटच्या समोर अप्पीश खेळले, उडवला बॉल, स्वीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, ओव्हर द कव्हर्स येते क्वालिटी 6. व्हॉट अ शॉट. दीपक धोत्रेकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय आणि या आपण मंचकावरती प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आपलं सहर्ष आणि हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे. द अनटोल्ड स्टोरी ऑफ गोवा हा मराठी सिनेमा तुम्ही पाहिला तर गोवाच्या अनेक इतिहासांमध्ये तुम्हाला तो घेऊन जाईल. गोवा, गोवाचं प्रेम, गोवाची समुद्र किनारपट्टी आणि गोव्याचं क्रिकेट सगळं काही लाजवाब आहे. म्हणून तर गोवामध्ये आल्यानंतर आहे ना, मग नॉर्थ गोवा असू दे, साऊथ गोवा असू दे, पूर्ण जगातून खरं तर पर्यटक या ठिकाणी येत असतात. एक छोटंसं राज्य आहे गोवा, बट पूर्ण जगभर गोवाच्या अगदी या राज्याची ओळख केली जाते आणि याच आता गोव्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची मुळं देखील खूप मोठ्या प्रमाणात रोवली जातात. मोठ्या मोठ्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धा गोवामध्ये खेळताना तुम्ही सातत्यानं पाहताय. बॉल तयार, हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन ऑन द टॉस स्लॅश केलाय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार येतोय फलंदाज साहिलच्या बॅटमधनं. साहिल म्हणजे समुद्र आणि समुद्राची अथांगता जशी मोजता येणं आवश्यक नसतं, कठीण असतं, तशा साहिलच्या फलंदाजीच्या खोलात जाणं हे देखील तितकंच कठीण असतं. या स्पर्धेचं पहिलं कॅश प्राइज 1,75,096 रुपये, द्वितीय पारितोषिक 75,096 रुपये, तृतीय आणि चतुर्थ 25,096 रुपये. लकी ड्रॉ मध्ये आपण पाहताय आयफोन, तदनंतर प्रत्येक प्राइजच्या मागे 96 रुपये लागलेत, प्रत्येक जर्सी मागे 96 रुपये लागलेत आणि याचं कारण जगदंब चषक तुम्ही पाहताय. जसं आपण 96 कोळी मराठा हा इतिहास सातत्यानं सांगत असतो, 96 जाती जमाती अगदी एकत्रित करत छत्रपतींचं स्वराज्य
जसं शून्यातनं उभं राहिलं, जाती धर्माच्या भिंती बेधून सगळ्या माणसांना एकत्रित करत आईच्या स्वप्नातलं स्वराज्य ज्या राजाने निर्माण केलं त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकतेनं एकजुटीनं या गोवामध्ये राहा, आनंद साजरा करत राहा, हा अगदी मोटिव्ह समोर ठेवून हे जगदंब चषक आपल्या भेटीसाठी आलाय. आणि हा जर तुम्हाला आयोजकांचा संकल्प आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या युथ ऑफ शिस्तसाठी. त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं जगदंब 4.0 हे चषक आपल्या भेटीसाठी आलाय. रोहन नाईक गावकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं करूयात या व्यासपीठावरती सहर्ष आणि हार्दिक स्वागत. मागच्या ओव्हरमध्ये 20 धावा आलेत. टीमची टोटल धाव फलकावर झाली आहे 33. 2 ओव्हर 13 होते, या ओव्हरमध्ये 20 आलेत. बॉल तयार आहे. इथं फटका उंचच उंच आणि लांबच लांब, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टॉवरिंग सिक्सर. ग्रेट शॉट. आणि या षटकारानं स्कोर वेगात फ्लाय होतोय 39. सुरुवातीची 2 षटकं 13 धावा, नंतरच्या 7 बॉल मध्ये आलेत 26 धावा. याचं नाव क्रिकेट आहे. अजून एक एक्स्ट्रा कव्हरला वॉट शॉट, बट फिल्डर तिकडे उपस्थित. टीपला जेल आणि जातीय विकेट आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. आणि धक्का लागतोय मैदानावरती. हा चौथा फलंदाज बाद. ज्याला जिंकायचं असतं त्याला माहिती असतं कुठे लढायचं आणि कुठे शांत राहायचं. षटकार आल्यानंतर खरं तर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन होणं इतकं गरजेचं होतं, बट मैदानावरती ते जमलं नाही. फलंदाज या ठिकाणी झालेत बाद. ओईटी आउट. 39 ला चौथी विकेट या ठिकाणी जातीय. षटक सुरू झालंय मैदानावरती. आपण पाहताय नंबर 4. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. षटकारानंतर विकेट काढली. बॅकफुटला गेले आणि ड्रम बॉक्सला टॅप केलं. सिंगल घेऊन स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं साहिलला. हा एक चांगला निर्णय फलंदाजाचा. फलंदाजीसाठी आपण पाहता भूषण आलेत इन ॲट नंबर 6. संकटांशी लढ युथ.
हॅलो माईक शेक. थोडा जरा इलेक्ट्रिक सप्लाय या ठिकाणी बंद झाला होता, त्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबला AB25 लाईव्हवरती आणि मैदानावरती समालोचन तुमच्यापर्यंत पोचत नव्हतं, कारण पॉवर सप्लाय काही काळासाठी थोडंसं थांबलं होतं. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. षटकं संपली आहेत या ठिकाणी आत्तापर्यंत 7 आणि आफ्टर फिनिश 7th ओव्हर 6 षटकं संपली आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अमीर बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, ज्यानं षटक टाकलं होतं या मॅचमधलं नंबर 2, धावा खर्च केल्या होत्या 2 आणि विकेट काढली आहे मैदानावरती त्यानं 1. तो आपल्या सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. शफल झाले, ऑनसाईडला फटका सजवला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकवर्ड स्कोअर लेगला एक सिंगल मिळते आणि याच दरम्यान मल्लिकार्जुन माठचे आदरणीय मयूरदादा यांचं शुभागमन झालं या व्यासपीठावरती. दादा आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जाते 73. काय कमबॅक, बाउन्स बॅक सुपर्ब झालाय. म्हटलं जाताना आयुष्याच्या वळणावरती कमबॅक असा केला जावा की लोकांनी तुमच्या यशाच्या गर्जनेनंतर टाळ्यांचा कडकडाट हा केलाच पाहिजे. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. इथे फटका चांगला आहे. ओव्हरसीज आयकॉन म्हणून पणजीमधनं मी इथे का आलोय ते सध्या मैदानावरती हा फलंदाज देखील या ठिकाणी ठणकावून सांगतोय आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा या ठिकाणी 4 आणि हा येतोय चौकार. सुपरली बाउन्स बॅक. इंडिव्हिज्युअल बॅटिंग आपण पाहिली ना, दोन्ही फलंदाजांमध्ये आतापर्यंत चांगली पार्टनरशिप झाली आहे. एका बाजूला भूषण बॅटिंग करतो वैयक्तिक 10 वरती, साहिल 30 वरती बॅटिंग करतो आणि त्यामध्ये अजून 6 रन जोडल्या जातील. क्या बात आहे. सुरुवातीला विकेट्स गेल्या, त्यानंतर साहिल आणि भूषणची बॅट फक्त इतकंच सांगतीये हार जीत ही लपंडावर. जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा. क्योंकि हारने के बाद कहानी कभी खत्म नहीं होती, पिक्चर अभी बाकी है, फिर से हम आएंगे नए दौर के साथ. 83 ऑन बोर्ड. 83 धावा धाव फलकावर. 7 वरती झेल सोडला होता साहिलचा आणि आता तो बॅटिंग करतोय अर्धशतकाच्या दिशेनं. साहिलच्या बॅटमधनं अजून एक धमाका. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. एक क्लीन अँड क्लिअर स्ट्राइक. इट्स बिग 6. 89 ऑन दी बोर्ड. कोणी विचार केला होता की इकडे इतक्या रन्स बनतील, जिकडे 60 बनतील का हा क्वेश्चन होता. तिकडे रन झालेत 89 आणि अर्धशतक या स्पर्धेला मंजूर नाहीये सर. पुन्हा एकदा अर्धशतकाच्या जवळ बॅटर आलाय आणि लगेचच गेली विकेट. आतापर्यंत जसं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरच्या आयुष्यामध्ये नर्वस 90चा शिकार त्याला आपण 23 वेळा होताना पाहिलं, या स्पर्धेमध्ये देखील तसंच आहे. नर्वस 50 आहे. तब्बल 7 बॅटर्स 49, 47, 46, 45, 40, 43 इथपर्यंत येऊन पोहोचले. बट या स्पर्धेमध्ये अर्धशतक आतापर्यंत एकही नाही झालंय. कदाचित मेगा फायनलच्या मॅच मध्ये ते येईल का, अजून एक अपेक्षा होप्स ठेवत आपल्याला पुढच्या मॅच कडे जावं लागणार आहे. चांगली बॅटिंग केली आहे साहिलनं. अर्धशतक जरी नाही झालं बट टीमला एक चांगल्या उंचीवरती त्यानं आणलं आणि वैयक्तिक 42 वरती तो मैदानातून बाहेर झाला. 89 धावा आहेत धावफलकावरती. 89. Somesh, new batter. This is one of the great and fantastic, fabulous bowler of Goa tennis ball cricket. But आता नंबर 7 वरती सोमेश बॅटिंग साठी आलाय. पहिलाच बॉल स्विचिट त्याला खेळायचं होतं. कीपर बीट, बॉल मागे चाललाय. एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर धाव फलकावरती जाऊन पोहोचलाय. 7 षटकांचा खेळ संपल्यानंतर 90 ऑन बोर्ड. अजूनही एका षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 8 ओव्हरची मॅच. 7 ओव्हर 90 झालेत. AB25 लाईव्ह वरती दुपारच्या लंच नंतर जे प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेत
त्या सगळ्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जगदंब ट्रॉफी 2025 चा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर. मैदान में पसीना बहाते हैं क्रिकेट के खिलाड़ी, उन्हीं को खेल के मैदान के अंदर सफलता जरूर मिलती है, क्योंकि जिम्मेदारी रास्ता खोजती है और गैर जिम्मेदारी बहाना बनाती है. तो उन जिम्मेदारियों के साथ खेल में लड़ना जिम्मेदारी के साथ सीख लो, क्योंकि मेहनत की आप जब सीने में होती है तब मुश्किलें बीच मैदान के अंदर आशा बन जाती है. तर मग हा सामना साहिलच्या बॅटिंग नंतर आहे ना एक स्ट्रॉंग पोझिशनला आपल्याला टीम पाहायला मिळतीये इन ऍक्शन. रॉयल वॉरियर्स शेल्डन 90 ऑन बोर्ड आणि शेल्डनच्या वॉरियर्सनं इतकंच सांगितलं, वी लाईक वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर्स. खूप चांगली सुंदर कामगिरी शेल्डननं पहिल्या डावात केली आहे. शेल्डेम इन ऍक्शन 90 वरती पोहोचली आहे. 100 बनतील का? अंतिम 6 बॉल. लक्ष्मण बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल लक्ष्मणनं अतिशय सुंदर टाकलाय. चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू आणि समीकरण मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉल नंतर थांबलंय 90 या आकड्यावरती. सोमेश त्याच्या सोबतीनं भूषण विकेटवरती बॅटिंग करतोय. भूषणनं अँकर रोल या मॅच मध्ये साहिलच्या सोबतीनं प्ले केलाय. बॅटची लागली एक कडा. बॉल चला मागे. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलनं स्कोर 91. 91. सुरुवातीला 2 ओव्हर फक्त 13 धावा होत्या. विकेट देखील गेली होत्या तब्बल 2. आणि म्हटलं जातं ना झूला जितना पीछे जाता है उतना आगे भी आता है, इसलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए तो डरिए मत, वो आगे जरूर आएगा. आणि तेच झालं या मॅच मध्ये बॅटिंग टीम सोबत. ध्रुव 11 पारसेच्या समोर एक मोठं टार्गेट सेट करताना आपण शेल्डेमला पाहताय. षटकातील पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. लक्ष्मण नाईक. ओव्हर सुरू आहे मैदानावरती नंबर 8. ऑन साइडला फटका आउट ऑफ द पार्क. इट्स बिग 6. छोटा पॅकेट बडा धमाका. भूषण आणि भूषणनं मारला एक दमदार षटकार. क्या बॅटिंग केली आहे भूषणनं. टीम अडचणीत होती ना तिथे येऊन डाव सावरण्याचं काम फलंदाज भूषणनं केलंय. धावफलक 6 ने पुढे सरकतंय. 97. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये कमीत कमी 3 रन जरी आले तरी 100 धावा बनतील. ट्रिपल डिजिट मध्ये एक मोठं टार्गेट सेट केलं जाईल. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट. हा चेंडू जातो इथे डॉट. निर्धाव बॉलची होती समाप्ती. अंतिम 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राजेश सोरटेचं गोलंदाजी मधलं प्रदर्शन आपण पाहिलं. 2 षटकं 20 धावा त्यानं खर्च केला. 1 विकेट त्याला मिळाली. गोवामध्ये आल्यानंतर आयकॉन्सला स्ट्रगल खूप करावं लागतं. हा आजवरचा मोठा इतिहास आहे नाईक सर. लक्ष्मण तयार. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर खूप फिरलाय लक्ष्मणचा. लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक त्यानं टाकला होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत असताना बॉडी मधनं शफल झाले होते. थोडा स्टान्स बैठक फटक्याचा होता आणि बीट झाला बॅटर. आज अगर अंधेला है तो कल उजाला भी होगा. बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर आपका भी नाम होगा. यूथ ऑफ श्रीस्थळ. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट गोवा. आणि त्यांनी भरवली आहे जगदंब चषक ही मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा. आणि लक्ष्मण नाईकनं काय गोलंदाजी केली आहे. फक्त 7च धावा या ओव्हर मध्ये त्यानं खर्च केल्या आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देण्यासाठी लक्ष्मण नाईकचा एक मोठा वाटा या ओव्हर मध्ये राहिलाय. 8 षटकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल धाव फलकावर 97. 97 इज द टोटल. 98 इज द टार्गेट. हु विल वन द मॅच आणि कोण जिंकेल आणि थेट फायनल खेळ जगदंब चषकाची त्याचं उत्तर येणारे 8 ओव्हर आपल्याला देतील. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव. ऐकूयात आवाज सिंधुदुर्गचा द लेजेंडरी व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड या अशोक नाईक सर. आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
थँक्यू ओमी, धन्यवाद. सेमीफायनलचा दुसरा सामना या दोन संघादरम्यान आपण बघतोय. मैदानात एक बऱ्यापैकी धावसंख्या उभारतोय. ज्या धावसंख्येत साहिल वांगणकरचं कौतुक करावं लागेल. 42 धावा, बबल नाईकच्या 13 धावा आणि भूषण गावकरच्या 21 धावा. एक छोट्या छोट्या भागीदारी आपण मैदानात बघितल्या या स्पर्धेसाठी. खरोखर सार्वजनिक गणेश मंडळ श्रीस्थ तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. काणकोणा टायटन्स तुमचं पण खूप खूप धन्यवाद. खूप आपण पहिलं बक्षीस जे या स्पर्धेसाठी पुरस्कृत करतोय ते मित्रांनो 500 रुपये लॉटरी कुपन मध्ये आणि हे बक्षीस या ठिकाणी दिलं जातंय. जी विजेत्या संघासाठी जी ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत करतायत ते दिवी ज्वेलर्स तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. सर विष्णू खांडेकर सर तुमचा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान भरपूर बक्षिसांची खैरात आहे. त्याचबरोबर बेस्ट बॉलर टीव्ही दुर्गादास 11. आपण 96 नंबर बघतोय. प्रत्येकाच्या जर्सीवर बघतोय बक्षीस आहेत. त्या बक्षिसाच्या शेवटी सुद्धा 96 क्रमांक. मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी सर्वांना घेऊन या ठिकाणी, सर्व जाती धर्मांना घेऊन या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यात सर्व प्रकारचे म्हणजे 96 एक जाती जमाती आपण बघितल्यात आणि त्याचमुळे या जगदंब चषक जो आपण बघतोय म्हणजे प्रत्येकाच्या या ठिकाणी टी शर्ट मागे 96 अंक दिसतोय. आपण जी बक्षीस या ठिकाणी पुरस्कृत केली, लॉटरी ड्रॉचं जे कुपन आहे ते पण आपण बघतोय. त्याच्या मागे सुद्धा 96 हा अंक आपण बघतोय. त्याचबरोबर एक विशेष सूचना असेल, एक बॅट प्रितेश जो खेळाडू सुरला क्रिकेट संघाकडून, त्या खेळाडूची एक बॅट या ठिकाणी नक्कीच जर कोणाकडे असेल, कोणाला सापडली असेल तर मित्रांनो कॉमेंट्री बॉक्स पाशी आणून जमा करा. ही आपल्यासाठी सूचना असेल. आणि थोडासा गाड्या ज्या आत दिसत आहेत त्या मित्रांनो आपल्याला विनंती असेल थोडा गाड्या योग्य जागी पार्किंग करा. फक्त लॉटरी कुपन 500 रुपये आहेत. आयफोन 16 आणि तुम्हा क्रीडा रसिकांसाठी माहिती की प्रथम जे पारितोषिक दिलं जाईल ते याच बक्षीस लॉटरी कुपन मधून दिलं जाईल आणि फक्त अवघ्या 13 कुपन शिल्लक आहेत. कदाचित त्या 13 मध्ये तुम्ही भाग्यवान असू शकाल आणि त्याचमुळे तुम्ही संपर्क आमच्याशी साधा. वळूया मॅचकडे. एक समाधानकारक धावसंख्या, परंतु गेल्या रविवारी स्पर्धा झाली. मॅक्लन स्पोर्टचं आयोजन होतं. मुली चषक एक भव्य दिव्य स्पर्धा झाली आणि भरतर्कस हेच दोन संघ सेमीफायनल मध्ये होते. त्या मॅक्लन स्पोर्ट मध्ये सेमीफायनल मध्ये काय फलंदाजी झाली होती. 12 चेंडूत 37 धावा आणि तिथे अगदी तोंडातील घास अक्षरशः हिरावला होता तो ध्रुव पारसे पेडणे क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी शेल्डम क्रिकेट संघाकडून. परंतु आज मी म्हणून की संधी आहे त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी की पुन्हा एकदा सातत्याने दुसरा विजय संपादन करतो ध्रुव पारसे पेडणे क्रिकेट संघ. चला बोलिए मैच कडे. ओपनिंग जोड़ी आ चुके मैदान पर. स्ट्राइक पर बैटर है साहिल आरलकर. इस टूर्नामेंट में इनका भी बल्ला बोल चुका है. बहुत अच्छे बल्लेबाज और उनके साथ अमीर सालगांवकर. तो पहली गेंद पावर प्ले की. बल्ले से भीतरी किनारा लेती हुई रन लेना चाहते थे लेकिन जैसे ही देखा गेंद फील्ड होती हुई सोमेश डोड्डामणि आ चुके बॉलिंग बार पर. एक बहुत ही बेहतरीन आयोजन था मैक्लन स्पोर्ट का मूली चषक. ये दो टीम सेमीफाइनल में आमने सामने थे लेकिन वो दिन अलग था, वो मुकाबला अलग था, वो मैदान अलग था. आज ये बिल्कुल दिन अलग है, तारीख अलग है, मैदान अलग है, पर्व चौथा है और साहिल आरलकर स्ट्राइक पर. शॉर्ट ऑफ लेन गेंद बड़ी रफ्तार के साथ गेंदबाज. इस गेंदबाज की हमने बिल्कुल चर्चा की थी, प्रशंसा की थी. गौरेश नागवेकर बिल्कुल एक बेहतरीन गेंदबाज. आज वो भी खेल रहे मुंबई में लेकिन उन्हीं के साथ महेश भाईडकर है जो गेंदबाजी के लिए तेज गेंदबाजी और ये सोमेश डोड्डामणि
बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। सामने बैटर है साहिल आरोलकर, इस टूर्नामेंट में थोड़ा सा वंचित जरूर रह चुके हैं, लेकिन देखना होगा। ये 8 ओवर का मैच है और टारगेट है 98 रनों का। ओ मिस्टाइम शॉट, स्क्वायर लेग पर 2 फील्डर, हवा का झोंका, कैच को पकड़ा और पहला विकेट बड़ी मछली जाल में। साहिल आरोलकर आउट होकर वापस पहले विकेट में सुमेश डोड्डामणि। साउंड सिस्टम लगातार आज हमारे साथ 5वें दिन में, और लाइट्स हो, कोई छोटे मोटे इवेंट्स हो, आप जरूर संपर्क कर सकते हैं डीजे के साथ। और इसी बीच न्यू बैटर मैदान पर आते हुए अमीर सालगांवकर का साथ देने के लिए राजेश सोरटे, एक ऑलराउंडर खिलाड़ी है। गेंदबाजी में 2 ओवर 20 रन 1 विकेट, बहुत अच्छी गेंदबाजी रही थी। और देखने होगा सामने बहुत अच्छे गेंदबाजी हो रही है। सुमेश डोड्डामणि ने प्रभावित किया है। मैकलन स्पोर्ट मूली चषक हो, ये जगदम्बा चषक हो, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे, काफी गति के साथ अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। ओ कुछ का समझ नहीं पाए गेंद के बारे में, अपने फॉलो थ्रू में मौका निकला था लेकिन थोड़ा सा दूर थी गेंद, बच गए वहां पर। काफी तेज गति के साथ गेंद बिल्कुल आकर बल्ले पर टकरा चुकी थी, कोई खास समझ नहीं पाए थे, लेकिन किस्मत के साथ मैं कहूंगा ये मौका जरूर जो कि निकला था, लेकिन बच गए वहां पर। दूर थी गेंद सुमेश डोड्डामणि से, लेकिन पहली गेंद पर थोड़ा सा जो कि लगभग बीट किया था बल्लेबाज को। एक सिंगल बन गया स्कोर के खाते में और सामने आ चुके हैं अमीर सालगांवकर स्ट्राइक पर, जो लेफ्ट हैंडर बैटर है। ढेर सारा क्रिकेट वो भी खेल चुके हैं। और सामने ध्रुव पारसे की मैं अगर बात करूंगा, एक साझेदारी होनी चाहिए, क्योंकि ये सफर लंबा है और ऐसे लंबे सफर में आपको छोटे छोटे जो कि साझेदारी बना के बिल्कुल आगे बढ़ना चाहिए। सामने एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर पावर प्ले का पहला ओवर जारी, सुमेश डोड्डामणि अपने बॉलिंग मार्ग पर। ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई, 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। पहला चौका निकला मैदान पर ध्रुव पारसे पेडने क्रिकेट टीम की ओर से। अच्छा शॉट स्क्वायर लेग पर, दूर है फील्डर इमरान मुल्ला फील्डिंग कर रहे। अमीर सालगांवकर स्ट्राइक एंड पर, बहुत अच्छा ऑलराउंडर है, गेंदबाजी भी बहुत अच्छी करते हैं। और वो सामने स्ट्राइक पर सुमेश डोड्डामणि अपने लंबे रन पर अगली गेंद लेकर। और पे जगह शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, हमारे कैमरामैन थोड़ा सा राजू को भी थोड़ा सा जो कि कसरत करनी पड़ी, बिल्कुल बगल में गेंद चली गई, एक लाजवाब छक्का 6 रन के लिए। थैंक यू डीजे, बिल्कुल बगल में गेंद चली गई राजू के। बहुत अच्छा कैमरामैन है, खूबसूरत चेहरा है, लेकिन काम बिल्कुल बहुत अच्छा करते हैं। पहला ओवर समाप्त हुआ, पावर प्ले का 2 बड़े शॉट लगे, चौका लगा, छक्का लगा, स्कोर टोटल हो चुका है 11 रन 1 विकेट पर। गेंदबाजी में परिवर्तन, साहिल वाइंगणकर आ रहे हैं गेंदबाजी पर पावर प्ले में। सामने बैटर है राजेश सोरटे, 2 ओवरसीज खिलाड़ी आमने सामने मैदान पर। एक ओर से साहिल वाइंगणकर और बबल नाइक, तो दूसरी ओर से राजेश सोरटे और गुरु प्रसाद आरोस्कर। लंबी बैटिंग लाइनअप है ध्रुव पारसे क्रिकेट टीम की। एक विकेट जरूर चला गया है। अगर दोनों टीमों की बात की जाए तो पावर प्ले के हमारे स्कोरर हमें जानकारी दे रहे, अथर्व और क्लिस्टन, 11 रन बने थे। पहले बल्लेबाजी में रॉयल वॉरियर शेल्डम क्रिकेट टीम ने पावर प्ले में पहले ओवर में 11 रन, उसको जवाब देते हुए ध्रुव पारसे पेडने क्रिकेट टीम भी 11 रन बना चुके। एक विकेट जरूर खोया है
जो कि दोनों टीमों ने बिल्कुल सही, बिल्कुल बराबरी के साथ चल रही है मैदान पर। देखना होगा साहिल वाइंगणकर आ चुके हैं अपने बॉलिंग मार्ग पर। फुल टॉस, गेंद आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, इस बार कवर पर शॉट, एक्स्ट्रा कवर पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया। हमेशा ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम के साथ साहिल वाइंगणकर खेलते हैं और उन्हीं के टीम के एक बहुत अच्छे बेहतरीन ऑलराउंडर गेंदबाज आज उन्हीं के बीच नहीं रहे हैं। लेकिन जब तक दोस्तों क्रिकेट रहेगा, दिनेश नाइक सर अंपायर जिनकी याद बिल्कुल हमेशा रहेगी क्रिकेट के मैदान पर। साहिल वाइंगणकर अपने बॉलिंग मार्ग पर और सामने अमीर साळगावकर। फुल टॉस उड़ाया मिड विकेट पर और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। पर्व चौथा है, बड़ी दूर दूर से कई खिलाड़ी आ चुके हैं और उन्हीं में से पुनः से इस मैदान पर राजेश सोरटे आ चुके खेलते हुए। गेंदबाजी में कमाल की है अमीर साळगावकर स्ट्राइक पर। इस बार देखना होगा गेंद खड़ी हो गई, लंबी दौड़ लगाई, एक मुश्किल सा मौका निकला था, बहुत अच्छी कोशिश थी विकेट कीपर अल्विनो कारवालो ने कोशिश बहुत अच्छी की, लेकिन मैं नहीं कहूंगा ये कैच, दूर था बिल्कुल मामला, थोड़ा सा दूर था मामला। ये कोशिश बहुत अच्छी थी लेकिन कोशिश ही रह गई और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। दूसरा ओवर जारी है जो पावर प्ले का, अब तक 2 छक्के 1 चौका, 17 पर खुद के व्यक्तिगत अमीर साळगावकर, राजेश सोरटे 2 पर, टीम का स्कोर 19 रन 1 विकेट पर। खेल दूसरे ओवर का, 8 ओवर का मुकाबला सेमीफाइनल का। 1 ओवर से गुमटेश्वर मारगांव क्रिकेट टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है। जो पहला पर्व था उस पहले पर्व की चैंपियन टीम गुमटेश्वर मडगांव और आज फाइनल में प्रवेश जो कि कर चुके चौथे पर्व में। बहुत अच्छी गेंद यॉर्कर लेन की बल्ले से निचले से स्लिप पर निकली, गेंद को फील्ड करते तब तक एक समय मिला एक सिंगल बनाने का। थोड़ा सा शांत क्रिकेट मैदान पर खेल रहे हैं राजेश सोरटे, थोड़ा सा जो कि शांत क्रिकेटर। आगमन हो रहा है सर दुर्गादास सर का आगमन होता हुआ, दुर्गादास ऐसर सर का। सर आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक अच्छा यॉर्कर साहिल वाइंगणकर, सम्मान दिया बिल्कुल अच्छे गेंदों को। और यह क्रिकेट है दोस्तों, सेंसेबल क्रिकेट है, अच्छे गेंदों को आपको सम्मान देना ही पड़ता है और वही क्या साहिल जो कि अमीर साळगावकर ने 2 छक्के 1 चौका अब तक। लेकिन ध्रुव पार से पेड़ने क्रिकेट टीम उम्मीद होगी एक बड़े लंबे इनिंग की उनकी। अच्छी गेंद फिर से एक बार, थोड़ी सा हवा में कवर पर फील्डर निशाना लगाया था नॉन स्ट्राइकर एंड पर, करीबी मामला बन सकता था। अपने आखिरी मोड़ पर पॉपिंग क्रीज में सुरक्षित, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। पावर प्ले का खेल समाप्त हुआ और पावर प्ले में टोटल स्कोर 20 रन 21 रन 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र विकेट साहिल आरोलकर 0 पर, अमीर साळगावकर बल्लेबाजी करे 2 छक्के अब तक 1 चौका और राजेश सोरटे बल्लेबाजी करे 3 पर। फील्डिंग में बदलाव होगा क्योंकि जो आने वाला 1 ओवर होगा वो होगा 5वां ओवर और एक जो कि पावर प्ले का ओवर, लेकिन उससे पहले 2 ओवर पावर प्ले समाप्त, तो तीसरे ओवर की शुरुआत। गेंदबाजी में बदलाव और फील्डिंग में बदलाव मैदान पर रॉयल वॉरियर्स शेल्डेम क्रिकेट टीम की ओर से। इमरान मुल्ला आज 2 बल्लेबाज स्टार खिलाड़ी जो कि इस टूर्नामेंट में जिन्होंने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की, लेकिन 0 पर साहिल आरोलकर और इमरान मुल्ला वो भी 0 पर। लेकिन देखना होगा गेंदबाजी में क्या होता है। इमरान मुल्ला अपने बॉलिंग मार्ग पर खुद का पहला, टीम का तीसरा और सामने लेफ्ट हैंडर बैटर है अमीर साळगावकर। थोड़ी सी नीची रही गेंद, गति में परिवर्तन, धीमे फेंकी गेंद, जल्दी खेल बैठे और गेंद चली गई विकेट कीपर अल्विनो कारवालो विकेट के पीछे।
उनके हाथों में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बड़े शॉट के लिए निकले, फंस चुके हैं विकेट कीपर के हाथों में। इमरान मुल्ला, बल्लेबाजी आज बिल्कुल नहीं हुई, लेकिन गेंदबाजी में एक बड़ा धक्का देते हुए एक सेट बल्लेबाज अमीर सागौकर दूसरा धक्का लगा ध्रुव अपार से पेडने क्रिकेट टीम को। न्यू बैटर मैदान पर शुभम चंद्रोजी। बैकपेट पर कट किया इस बार ऑफसाइड पर, लेकिन पॉइंट पर कवर, पॉइंट पर फील्डर। क्रिकेट का दोस्तों इस पर्व का आनंद जरूर ले लीजिए और उसी के साथ 500 रुपए में आप अपनी किस्मत भी आजमा सकते हैं। पुल किया मिड विकेट पर, ओ आखिर में हवा में गोता लगाया था लेकिन गेंद दूर थी और शुभम के बल्ले से गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर, 6 रन के लिए, 6 रन के साथ टोटल आगे बढ़ा 27, लॉस ऑफ 2 विकेट। थोड़ा सा गति में परिवर्तन, धीमी फेंकी गेंद, फिर से एक बार मिड विकेट पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद चलेगी विकेट कीपर के हाथों में। तीसरा ओवर जारी है। इमरान मुल्ला अपने बॉलिंग मार्ग पर, सामने लेफ्ट हैंडर बैटर है शुभम चंद्र जी। टॉस, लेकिन उतना फायदा नहीं मिला। मिड विकेट पर फील्डर गेंद को फील्ड करते पर और आने वाली गेंद होगी फ्री हिट की गेंद। नो बॉल के साथ अगली गेंद होगी फ्री हिट की गेंद। देखा जाएगा फ्री हिट पर क्या होता है मैदान पर। कनकोना टाइटंस का भी बहुत बहुत धन्यवाद। 30 गेंदे 69 रन, फ्री हिट की गेंद 30 गेंदों में 69 रन, फ्री हिट की गेंद, लेकिन फायदा उतना नहीं मिला। स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते। टूर्नामेंट के लिए दोस्तों बहुत से हाथ जुड़ चुके हैं, उन्हीं में से बहुत बहुत धन्यवाद देने पड़ेंगे सार्वजनिक गणेशोत्सव मंडल जो स्त्री स्तर का, आप उनका भी बहुत बहुत धन्यवाद। सार्वजनिक गणेशोत्सव मंडल जो श्री स्तर, उनका भी बहुत बहुत धन्यवाद। उन्हीं के साथ कानकोना टाइटंस, उनका भी थैंक यू इस टूर्नामेंट के लिए। राजेश सोरटे स्ट्राइक पर, उतना अच्छा फिर से टाइमिंग नहीं, रन पर खतरा, जी लगी गेंद स्टंप पे और दूर थे राजेश सोरटे बिल्कुल, और एक कामयाबी मिलती हुई टूर्नामेंट के लिए। फिर से एक बार थैंक यू सूरज स्वीट मार्ट, केक पैलेस, वेल विशर्स, शिवा हार्डवेयर, टॉवी रॉड्रिक्स, वेल विशर्स, कानकोना हाइड्रोकार्बन, अंबेश देशमुख, धनंजय देसाई, जीतू नाईक गावकर, राजेश नाईक, हरिओम हार्डवेयर, वेल विशर्स, जोगी गुजराल, गौरव चारी, श्याम देसाई, दिवाकर पागी, बाबू ट्रेडर्स, जय गणेश, सुजय लोलेकर, शुभम तळेकर, वैभव शेणवी, सर सुनील पैंगेणकर, विनय तुपकी, भवानी एंटरप्राइजेस प्रोप्राइटर सर दुर्गेश गणाचारी, पेंटिंग कूपन सर अभिजीत देसाई, नंदीप भगत, कानकोना टाइटंस, पंकज नाइक गावकर, सूरज नाइक गावकर, विठोबा देसाई और संजू पागी। आपका सभी का बहुत 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 धन्यवाद। कमेंट्री बॉक्स में से न्यू बैटर मैदान पर गुरु प्रसाद तारस्कर, इस खिलाड़ी पर बहुत जिम्मेदारी रहेगी मैदान पर, क्योंकि ये अलग सा बिल्कुल बल्लेबाज है।
बढ़िया शॉट इस बार, लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर है मौजूद और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया। एक रन शुभम के खाते में, एक रन टीम के खाते में और स्ट्राइक पर आ चुके हैं गुरु प्रसाद आरोस्कर जो सामना करते हुए एशले कारवालो की गेंदबाजी का स्कोर बोर्ड पर स्कोर आगे बढ़ा 31 रन 3 विकेट पर। चौथा ओवर मैदान पर टारगेट है टोटल 98 यानी 98 रनों का मैच को जीतने के लिए। अच्छी गेंद, सम्मान दिया देखना होगा, लेकिन जब तक गेंद को फील्ड करते मिड ऑफ पर एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। हमारे कमेंट्री बॉक्स में अबट भंडारी आ चुके हैं, स्वागत है एक बार फिर से दोस्तों। बिल्कुल अब मात्र कूपन लगभग समाप्ति की ओर है, लॉटरी कूपन, बस आप जरूर जल्द से जल्द संपर्क कीजिए। 500 रुपए में ऑन साइड पर खेला इस बार, बैकवर्ड स्क्वायर लेग पर देखना होगा, एक रन तो बनेगा जरूर, क्या दूसरे रन की कोशिश? जी नहीं, बिल्कुल रनआउट का धोखा था, अगर निकलते तो रनआउट का धोखा हो सकता था गुरु प्रसाद के लिए। एक रन पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। 98 का टारगेट है, चौथा ओवर जारी है, 4 ओवर का खेल अभी भी बाकी है। बैटिंग लाइनअप है लंबी जरूर ध्रुव पारसी पेडने क्रिकेट टीम के, लेकिन खास करके मैं कहूंगा गुरु प्रसाद की बल्लेबाजी वो काफी निर्भर करेगी मुकाबले के साथ। एशले अपने बॉलिंग मार्ग पर फुल टॉस और बिल्कुल सही नसीहत, मिड विकेट पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। 6 रन मिल गए स्कोर में। ओवर की समाप्ति हुई 4 और टोटल स्कोर पहुंचा 39, 39 रन 3 विकेट पर। आने वाले 24 गेंदों का खेल बाकी है और 59 रन चाहिए। 24 चेंडूंचा खेळ बाकी, 24 चेंडू 59 धावा, धावपल कव्हर म्हणजे एकंदरीत 15 धावांची सरासरी। दुपारचं सत्र एक अटीतटीचा सामना, एक चुरशीची लढत, कोण खेळ बुडतो गुमटेश्वर माडगाव क्रिकेट संघाबरोबर हे नक्की करणारा हा सामना। परंतु अजूनही म्हणेन जो मैदानात सामना रंगलाय, मुकाबला बिल्कुल 50-50 का है मैदान पर। चलिए 5वें ओवर की शुरुआत, चर्चा हो रही है, बॉलिंग में परिवर्तन, अंपायर का इशारा जो कि और एक पावर प्ले का ओवर, और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते हैं ये माइक्रोफोन पर ओमकार शेट्टी ओमी के साथ। येणारे 24 बॉल 59 धावेची गरज। जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता। एक चांगली मॅच आणि इथे पहिला बॉल, अपील अपील, यस यस, चांगली कामगिरी या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर या ठिकाणी धावा 59 अजूनही अपेक्षित आहेत। पहिला बॉल आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी येतो डॉट। गोलंदाजी मार्क वरती साहिल, ज्यांना अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये केली। इथे देखील एक सिंगलचा प्रयत्न आणि एक सिंगल या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल। एका सिंगलच्या मदतीने या ठिकाणी स्कोर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। धावफलकावरती धावेंची नितांत गरज आहे। षटकार चौकार मैदानावरती तुम्हाला आता मारावे लागतील, कारण आता टीमला या मॅच मध्ये आता एक मोठ्या अपेक्षा पाहूयात त्या पूर्ण केल्या जातील का। नेक्स्ट बॉल,
सिंगल ऍड होती आणि एका सिंगलला स्कोर अगदी आपण पाहताय धावफलकावरती टीमची टोटल 56. अब तक 56. अजूनही रन्स करायच्यात. 16 चेंडू आणि 42. 16 बॉल 42 धावांची गरज. व्हॉट अ बॉल बाय सोमेश दोड्डामने. क्वालिटी बॉलिंग करतोय सोमेश. आता हे रिक्वायर रन रेट ना जे 15 वरती आहे ते 18-17 पर्यंत कसं घेऊन जाता येईल तो प्रयत्न आहे सोमेश दोड्डामनीचा. मागच्या 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा त्यानं खर्च केले, जिकडे रनचेस होतं 18 चेंडू आणि 44 धावेचं. बॅटची लागली आहे टॉपेज. मिळतीये फक्त एक सिंगल. एका बाजूने ना गुरुप्रसाद या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय, पण दुसऱ्या बाजूला शुभमची बॅटिंग जर तुम्ही पाहिली 14 चेंडूंमध्ये 13 धावा त्यानं केलेत आणि त्यात जर 14 बॉल मध्ये कमीत कमी इथनं 25 ते 26 असते ना समीकरण थोडं सोपं वाटू लागलं असतं. बट 14 चेंडू मध्ये लेस दॅन रन बॉल 90च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करणं, जिकडे 8 ओव्हर तुम्ही 98चं चेस करताय. मोठं रन चेस, त्याच्यामुळे प्रयत्न देखील तितकेच मोठे करावे लागतील. गुरुप्रसाद जे ओव्हरसेज आयकॉन आहे त्या टीमचे, त्याच्या खांद्यावरती अजूनही जिम्मेदारी आहे. त्याच्या बॅटला देखील इतकं सांगावं लागेल, कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला इतकं सिद्ध करा की तुम्ही मैदानावरती असताना प्रतिस्पर्ध्यांना जिंकण्याची अपेक्षा नाही केली पाहिजे. टप्पा पडलाय वाईड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा रन स्कोरकार्ड वरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 58. अजूनही या मॅच मध्ये 40 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 15. 14 चेंडू 40 धावा. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलाय. मिळतीये फक्त एकच धाव आणि आता समीकरण मैदानावरती उडतंय. येणारे अंतिम 13 बॉल आणि 39 धावा या मॅच मध्ये करायच्यात. मागे काय घडलं त्याचा विचार बाजूला ठेवून शुभमला या बॉलवरती एक मोठा फटका सजवावा लागेल, कारण ती गरज आहे या मॅच मध्ये या टीमसाठी. 13 बॉल 39 हा महत्वाचा बॉल आहे या सामन्यातील. सोमेशनं अतिशय चांगला स्पेल आतापर्यंत टाकलाय आणि त्याच्या एक चांगल्या क्वालिटी बॉलिंगमुळे हा सामना थोडासा भारी झालाय. हा फुल टॉस, मॅच ऑन. बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमनं ठोकलाय निर्णायक क्षणाला एक धमाकेदार षटकार आणि समीकरण उरलंय. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. येणारे 12 बॉल 33 धावेची आवश्यकता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 65. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 65 धावेची गरज अगदी आपण पूर्ण झालेली पाहिली आहे. 33 धावा बाकी आहेत 98 मधून. त्या पूर्ण केल्या जातील का हा क्वेश्चन मार्क अजूनही या मैदानावरती आहे. गुरुप्रसाद दुसऱ्या बाजूला सोमेश खूप चांगली कामगिरी करताना आपल्या टीमसाठी दिसलेत. म्हटलं जातं ना निगाहों में मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे. हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे. आणि या मॅच मध्ये ते काम सध्या दोन्ही टीम्सने केलंय. पाण्याची तहान मैदानावरती जरूर पूर्ण केली जाईल, बट धावेंची तहान पूर्ण होईल का त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. 12 चेंडू 33 ची गरज आहे. 65 झालेत. 65. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा डॉट बॉल, चौथ्या बॉलवरती सिंगल, 5वा वाईड बॉल, 6व्या बॉलवरती सिंगल आणि 7व्या बॉलवरती षटकार. अशा टोटल 11 रन्स आलेत. 33 ची गरज आहे. 18 बॉल 44 पाहिजे होते. या ओव्हरमध्ये 11 आले. समीकरण बाकी आहे 12 बॉल 33 धावा. सन्माननीय विनय तुपकी सरांचं शुभागमन झालंय. या मंचावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युथ ऑफ श्रीस्थळच्या वतीनं आम्ही तुम्हाला व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. या मंचावर आपलं स्वागत आहे. सुस्वागतम.
मॅच ऑन. बॉल तयार. इम्रान आणि इम्रानचा पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिल्याच बॉलवरती इम्रानचं वेलकम षटकारानं झालंय. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंदही होतो आणि पराभव झाला तर तो तितकासा त्रास देत नाही. हारलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. क्लोज चालली आहे मॅच. टप्पा पडलाय. चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल शफल झाले. तदनंतर बॉलला जाऊ दिलं. सेकंड वाईड लाईन तिकडे गृहीत धरली जाते आणि डॉट बॉलची होती समाप्ती. 10 चेंडू 27 धावेची गरज. इम्रानच्या विरुद्ध आक्रमण करायचं होतं जरूर. डीप मिड विकेटला फिल्डर. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेनंतर समीकरण मैदानावरती बदलत आहे. येणारे 9 चेंडू 26 धावेची गरज आहे. आने वाली 9 गेंदे 26 रनों की जरूरत है. क्या मॅच सुरू आहे मैदानावरती. सेमीफायनल कशी असावी तर ध्रुव 11 पारसे वर्सेस रॉयल वॉरियर्स शेल्डम. लोवर फुल टॉस. लॉक स्वीप करायचं होतं, नाही जमला. प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. मागच्या 4 बॉल मध्ये 1 बॉल फलंदाजाच्या नावावरती तर 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती. जिकडे रिक्वायर रन रेट 17-16 तुम्ही रनचेस प्रति षटकामागे करताय. 4 बॉल मध्ये फक्त रन्स आलेत 8. मिळणारे 2 बॉल महत्वाचे आहेत बॅटिंग टीम साठी. अजून एक सुंदर बॉल इम्रान मुल्लानं टाकलाय आणि एक सिंगल मिळती आहे. चांगलं कमबॅक केलं इम्राननं. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 74. 74. 7 बॉल 24 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 24 धावा. ध्रुव 11 पारसे की टीम शेल्डम रॉयल वॉरियर्स. सध्या रॉयल क्रिकेट वॉरियर्स न दाखवलंय. हाफ ट्रॅकर प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय आणि आता रन्स घेतलेली नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे ती म्हणजेच फलंदाज गुरुप्रसादनं जो वर्सेस आयकॉन आहे. या मॅच मध्ये तो कारनामा करून दाखवेल का. कौतुक व्हायला व गोलंदाज इम्रानचा पहिला षटकार आला. तदनंतर इम्राननं फक्त खर्च केले धावा. मैदानावरती आपण पाहताय या षटकात 9 आणि समीकरण उरले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. ग्रेट बॉलिंग बाय टीम रॉयल वॉरियर्स शेल्डम. 6 चेंडू 24. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात करण्याची. या मॅच मध्ये तसं काही घडेल का गुरुप्रसाद साठी. बट त्याच्या एका निर्णयानं मात्र मैदानावरती अजूनही भीती निर्माण केली आहे. कारण शेवटच्या बॉलवरती त्यानं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. रन घेतलेली त्यानं नाही आहे. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला दुसरं काहीच नाही दिसलं पाहिजे. आणि सेमीफायनलची मॅच आहे त्यामुळे दोन्ही टीम साठी आपण फक्त इतकंच म्हणू नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं इम्तिहान भी उनके जबरदस्त होते हैं. आणि या मॅच मध्ये तो एक कडा इम्तिहान आहे दोन्ही टीम साठी. 6-24 ची गरज. चला फास्ट खेळा थोडं. 6 बॉल 24 धावा. 24 धावा 6 बॉल. गुरुप्रसाद की गोलंदाज अल्विनो ज्याच्यावरती ठेवला विश्वास. 6 बॉल 24. पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत. याच मैदानावरती 7 बॉल 7 षटकार देखील मारताना आपण एका बॅटरला पाहिलाय. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चालला मिड विकेटला. कोणती धाव नाहीये. समीकरण येणारे 5 बॉल 24 धावा. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल है. जब तक आखिरी गेंद नहीं डाली जाती जीतेगा कौन बताना मुश्किल. 5 बॉल 24. बॉल तैयार. इथे लाईन खराब. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन
स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. ना पूछ कि मेरी मंजिल कहा, अभी तो सफर का इरादा किया, ना हारेंगे हौसला उम्र भर, ये किसी और से नहीं, यूथ ऑफ शिस्तल से किया हुआ वादा है. जगदंब ट्रॉफी काय स्पर्धा भरवली आहे, काय स्पर्धा भरवली, अगदी अप्रतिम. आणि इथे मिसफील्ड झाली होती. फारशी मोठी किंमत मोजावी नाही लागली. आता प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचा आहे. 3 षटकार मारायचे, 1 चौकार मारायचा आहे. मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. एक चांगला बॉल गोलंदाजाला टाकायचा आहे. रॉयल वॉरियर्स शेल्डम टीम फायनल मध्ये जाईल. आणि हा चांगला बॉल आहे, तो चालला आता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि गुरुप्रसाद मात्र पूर्णपणे 3 बॉल मध्ये कोणती धाव बनू शकलेला नाहीये. त्यामुळे आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे. बॉल बाकी आहेत मैदानावरती, 3 रन बाकी आहेत, 23. ग्रेट बॉलिंग बाय अल्विनो. इथे फटका मिस टायमिंग, बॉल हवे डाऊन दी बॉल फील्ड, टिपलाय झेल, संपलाय खेळ. मागच्या रविवारची परतफेड या ठिकाणी मात्र सोमेश डोड्डामानी अँड ऑल कंपनीने या ठिकाणी केली आहे रॉयल वॉरियर्स शेल्डमला. कारण लास्ट संडे ना शेल्डमच्या नावावरती होता, तर हा संडे ना आता पुन्हा एकदा टीम आपण पाहताय ध्रुव 11 पारसेच्या विरुद्ध राहिलाय. रनचेस मोठं होतं 98चं. त्यामुळे अगदी आपण पाहताय दबाव. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ओव्हरसीज आयकॉन राजेश सोरटेचं रनआउट बाद होणं म्हणजे विकेट गिफ्ट केल्यासारखी होती. आणि साहिल त्याची विकेट जाणं हे परवडलेलं नाही या मॅच मध्ये. आणि काय बॅटिंग केली मैदानावरती. साहिलचा झेल सोडल्यानंतर साहिल वेंगणकरनं खूप सुंदर बॅटिंग करताना आपण त्याला पाहिलं. प्रेक्षक आता मात्र दुपारच्या लंचसाठी ब्रेक घेतात, कारण यानंतर लंच टाइम ब्रेक आहे. हॉटेल दयानंदला जरूर व्हिजिट करा, अति स्वादिष्ट जेवण त्या ठिकाणी आहे. फटका ऑन साइडला चालला, बॉल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. मागचे 4 बॉल अतिशय चांगली कामगिरी करताना अल्विनो दिसलाय. आणि फायनलचे दरवाजे या ठिकाणी खुलं करण्यापासून काही पावलं या ठिकाणी आता दूर आहे टीम. थँक्यू सो मच ध्रुव पारसे टीमला. या स्पर्धेमध्ये आलात, चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात. हर एक शीशा पत्थर सा टूट जाता है, ऐसा शीशा तलाश करो जो पत्थर को तोड़ देता है. मुश्किल के घड़ियों में खुद को संभालना इतना कि हौसला देखकर तेरा मुश्किल आना ही छोड़ दे. आणि त्या अडचणींवरती मात करत रॉयल वॉरियर्स शेल्डमने जिंकली आहे सेमीफायनल जगदंब चषकातील आणि थेट क्वालिफाय झालाय मेगा फायनल साठी. प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साहिलला जातोय. आणि 2:45 तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे. शार्प 2:45 तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचंय.